आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। आता वळूया एका धक्कादायक बातमीकडे, ज्यामुळे अख्खा महाराष्ट्र हादरला आहे। पाहूया महाराष्ट्र टुडेचा एक रिपोर्ट। रोही पिंपळगाव येथून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रविवारी रस्त्यावर खेळत असलेल्या बालिकेस पळवून नेले होते। सोमवारी सकाळी मुदखेड येथील उमरी रस्त्यावर सदर 8 वर्षीय बालिकेचा मृतदेह सापडला, त्यामुळे खळबळ उडाली। बलात्कार करून खून केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून उत्तरीय तपासणीनंतर सत्य उजेडात येईल असे सांगितले। रोही पिंपळगाव तालुका मुखेड येथील प्रिया निरंजन शिंदे वय 8 वर्ष वर्ग पहिला। सदर मुलगी रविवारी गावात रस्त्यावर खेळत होती। दुचाकीवरून आलेल्या 2 जणांनी तिला फूस लावून पळवून नेले। सदर माहिती मुलीचे वडील निरंजन शिंदे यांना कळताच त्यांनी मुदखेड पोलीस ठाण्यात मुलीला पळवून नेले असल्याची तक्रार दिली होती। सोमवारी सकाळी सदर मुलीचा मृतदेह मुदखेड येथील उमरी रस्त्यावर सापडल्यामुळे खळबळ उडाली। सदर बालिकेचा बलात्कार करून खून केला व रस्त्यालगत एका खड्ड्यात फेकून दिल्याची मयत मुलीच्या नातेवाईकांची तक्रार आहे। सदर घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी घटनास्थळी भेट दिली। सदर घटनेबाबत मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती। या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या मुलीचा बलात्कार करून खून केला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। तपासणीनंतर सत्य उजेडात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी दिली। सदर घटनेबाबत पिंपळगाव येथील गावकऱ्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला असून ठाण्यात गावातील नागरिकांनी गर्दी केली होती। आरोपींना तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी पिंपळगावच्या नागरिकांनी केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी घटनास्थळावरून रिपोर्टिंग अतिक अहमद, मुदखेड, नांदेड।